पिंपरी चिंचवड मनपामध्ये शालेय साहित्य खरेदीमध्ये अपहार झाल्याची घटना घडली आहे। 400 कोटींचा हा घोटाळा आहे। खासदार संजय राऊतांनी हा आरोप केलाय। मंत्र्यांचा आयुक्तांवर दबाव आहे असं राऊतांनी दावा केलाय। तर संजय राऊतांनी मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र लिहिलंय। पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत शालेय साहित्य खरेदी व्यवहारामध्ये कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार झाला असल्याचा आरोप शिवसेना युबीटी नेते आणि राज्यसभा खासदार संजय राऊत यांनी केलाय। ई निविदा प्रणालीचा वापर न करता सोलापूरमधल्या सहकारी संस्थेला परस्पर हे काम देऊन नियमांचा भंग करण्यात आलेला आहे आणि यासाठी मंत्रिमंडळातल्या एका वरिष्ठ मंत्र्यानं पालिका आयुक्तांवर दबाव आणल्याचा आरोप राऊतांनी केलाय। या प्रकरणात संबंधित मंत्री आणि पालिका प्रशासनावर कारवाई करण्याचे आदेश द्यावेत अशी विनंती करणारे हे पत्र संजय राऊत यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लिहिलंय। सुप्रीम कोर्टाने जगदंबाला दरपत्रक ठरवून दिलं। या दरानं तुम्ही शालेय शिक्षण साहित्य पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या प्राथमिक आणि माध्यमिक शाळांना पुरवायचं। दर काय आहे? 239 रुपये। हा सुप्रीम कोर्टचं दरपत्रक आहे। सुप्रीम कोर्टाने दिलेला आदेश आहे आणि महानगरपालिकेनं काय भावाने दिलेलं आहे तर 894। म्हणजे एक नग म्हणजे 547 रुपयाचा फरक आहे। अशा तऱ्हेनं साधारण 550 कोटी रुपयाचा हा अपहार आहे। महाराष्ट्राच्या फडणवीस मंत्रिमंडळातील एका वरिष्ठ मंत्र्यानं एक फोन केला, दबाव आणला की हे काम यांना द्यायचं, टेंडर काढायचं नाही। हे बेकायदेशीर आहे, हा भ्रष्टाचार आहे आणि संबंधित मंत्र्याला ताबडतोब त्या दिवशी 55 कोटी रुपये पोच झाले। बरं का? संबंधित मी त्याच्यामध्ये माझ्या पत्रामध्ये सांगितलं, हे मंत्री कोण देवेंद्रजींना माहिती आहे। मुंबई महानगरपालिकेला माझं पूर्ण होत आहे। हे पैसे त्या संबंधित वरिष्ठ मंत्र्याला मिळालेले आहे, अधिकाऱ्यांना मिळालेले आहे। याच्यामध्ये पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचं प्रचंड नुकसान झालेलं आहे आणि अद्यापही गणवेश मुलांना मिळालेले नाहीत। कळलं? कोण आहेत हे भ्रष्टाचार करणारे? याने महाराष्ट्राची बदनामी झाली आहे। मुलांच्या शालेय शिक्षणाच्या साहित्यामध्ये खरेदी भ्रष्टाचार करतात, यात काय बदनामी होत नाही महाराष्ट्राची? कोण आहेत ते मंत्री? हे मंत्री जाहीर करावं स्वतः देवेंद्र फडणवीस यांनी। तुम्ही जुमानत नाही, तुम्ही सुप्रीम कोर्टाने आखून दिलेल्या मार्गदर्शक तत्वांवरती काम करत नाही। आणि किती 594 रुपयाचा फरक आहे का एका नगामागे? म्हणजे किती किती कोटी, शेकडो कोटीचा भ्रष्टाचार पिंपरीत कुठे गेले ते मुलुंड ते नागडे पोपटलाल? जाऊन नाचा तिकडे आता आयुक्तांच्या दालनाबाहेर। जर तुमच्या अंगावर कमरोती का कपडे उरले असतील तर दाखवा ना, कुठे ईडी, कुठे अँटी करप्शन?